रानंद मार्डी नजीक असणारं हे ठिकाण आहे. एक जी विहीर आहे पाठीमागे आपण बघू शकतो. ही सागर काळे यांची विहीर आहे आणि या विहिरीच्या बाजूनं काँक्रीट रस्ता गेलेला आहे. खरं तर हा काँक्रीट रस्ता गेल्यानंतर या ठिकाणी विहीर असल्याची सूचना, त्याचबरोबर या विहिरीच्या ठिकाणी बॅरिकेड्स पाहिजे होती. मात्र अशी कुठलीही पद्धतीची व्यवस्था संबंधित यंत्रणेने केलेली नाही. हे काम सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी करते आणि या कंपनीनं खरं तर अनेक शेतकऱ्यांचं नुकसान केल्याचं आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतंय. आपण पाहू शकता इथं ही जी विहीर आहे, त्या विहिरीच्या बाजूला जो सिमेंटचा कट्टा आहे, ही खरं खाजगी मालकी विहीर आहे. मात्र या कंपनीच्या ज्या वाहनांच्यामुळं या विहिरीच्या कठड्याचं नुकसान झालंय, ती नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याला त्यांनी भरून दिलेली नाहीये. ज्यावेळेला इथून काम चालू होतं त्यावेळी ते रोलर चालू होता. त्या रोलरचा खरं धक्का त्या विहिरीच्या कठड्याला लागला आणि विहिरीचा कठडा पूर्णपणे निकामी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. इथून दररोज वाहतूक सुरू आहे. मात्र ही वाहतूक सुरू असताना खरं तर इथं धोकाही तेवढाच वाढलेलाच आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ज्या रोलरचा धक्का लागला, त्या रोलरच्या धक्क्यामुळं ही विहिरीचा कठडा पूर्णपणे निकामी झाला आहे. त्याच्या खालची माती संपून गेलेली आहे आणि तो कठडा खरं तर अधांतरी आहे. त्यामुळं भविष्यात किंवा काही दिवसातच हा कठडा पडण्याच्या मार्गावर आहे आणि कठडा पडल्यानंतर हा जो भराव केलेला आहे आपण पाहू शकताय, तो भराव पूर्णपणे विहिरीत ढासळणार आहे. खरं तर हा विहिरीत ढासळल्यानंतर त्या विहिरीच्या मालकाचंही नुकसान आहे. मात्र संबंधित कंपनी आडमुठे धोरण घेते. त्या संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगून सुद्धा ही कंपनी ऐकत नाहीये. खरं या कंपनीवर कुठल्या राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप आहे का? किंवा कोणत्या राजकीय प्रेशर असलेल्या व्यक्तीच्या प्रेशरखाली हे काम करते का? हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. कारण मार्डी हे एक राजकारणातील प्रमुख गाव आहे आणि या ठिकाणावरून आतापर्यंत संपूर्ण राजकीय सूत्र हलत होती. मात्र आज पाहायला गेलं तर कोणत्याही ठिकाणी विकास काम करताना शासन पुन्हा पुन्हा निधी देत नाहीये. मात्र हा निधी देत असताना त्या निधीचा वापर सुद्धा योग्य होणं गरजेचं आहे. पण त्या कठड्याच्या खालची बाजू आपण पाहूया. खालच्या बाजूला जी माती आहे ती निघून गेलेली आहे आणि हा कठडा खरं तर जड वाहतुकीमुळे पूर्णपणे पोखरून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी खरं तर संबंधित कंपनीनं हा रस्ता बनवताना अतिशय चांगल्या पद्धतीचे बॅरिकेड्स इथं खरं उभा करणं पाहिजे होतं. त्या बॅरिकेड्स सोबत इथं धोकादायक विहीर असल्याच्या बद्दलची सूचना ही सुद्धा पाहिजे होती. कारण हा सध्या महामार्ग जो बनवलेला आहे, तो महामार्ग दहिवडीतून कारखेलकडे म्हणजे सोलापूर जिल्ह्याकडे जाण्यासाठी ज्या ठिकाणी हा जोडला जातो, ठिकाणची वाहतूक पाहिली तर खरं तर त्या साईडला जाणारी वाहतूक अतिशय मोठ्या आणि जास्त प्रमाणात होते. त्यामुळं अनेक वाहन चालक या रस्त्याचा वापर करतायत. मात्र हा वापर करत असताना मार्डी गावानजीक असणारी जी ही धोकादायक विहीर आहे, खरं तर इथं धोका होऊ शकतो. मात्र संबंधित जी कंपनी आहे, त्या कंपनीच्या ठेकेदारानं याकडं परस्पर दुर्लक्ष केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यामुळं जर जे नवीन वाहन चालक आहेत, खरं तर या परिसरातील वाहन चालकांच्या लक्षात हा पॉइंट येऊ शकतो. मात्र नवीन जे चालक आहेत, की नवीन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या ठिकाणी हे लक्षात येऊ शकत नाही. त्यामुळं संबंधित ठेकेदारानं ही जी बेजबाबदारपणा केलेला आहे, तो खरं तर त्या कंपनीचा निष्काळजीपणा इथं आपल्याला पाहायला मिळतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरी त्या धोकादायक ठरून तिथं ट्रॅक्टर किंवा वाहन पडून त्यामध्ये वाहन चालकांचे त्याबरोबर प्रवाशांचे जीव गेलेले आहेत. मात्र अशा पद्धतीची एखादी दुर्घटना होण्याची वाट संबंधित ठेकेदार बघतोय का? खरं तर संबंधित कंपनीने सुद्धा या ठिकाणी पाहणी करणं गरजेचं आहे आणि या पाहणी केल्यानंतर किमान या ठिकाणी संरक्षक कठडे त्याचबरोबर सूचना फलक असणं आवश्यक आहे. त्यामुळं खरं मार्डीच्या ग्रामस्थांनी सुद्धा याबद्दल संबंधित ठेकेदाराकडे मागणी करणं गरजेचं आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी सूचना फलक आणि बॅरिकेड जे उभा करणं गरजेचं आहे. ती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे संबंधित कंपनी आणि ठेकेदारानं ही कंपनी आहे सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून आहे. त्यांच्याकडे हे काम आहे. त्यामुळं हे लवकरच त्यांनी या बाबींच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी धरून बाबासाहेब काळे, राहणार मार्डी. दहिवडी मार्डी देवळी रोडवर माझी नजीकच रस्त्यालगत 25 एकर जमीन असून एकच विहीर आहे. रस्त्याला चिटकूनच असणारी विहीर, अगदी वाहनं रस्त्याला लागूनच क्रॉस होत्याची जात्याची आणि रस्ता असताना कुठल्याही बाबतीत मी त्यांना अडथळा दिलेला नव्हता. त्यामुळे ती माझ्या बाजूला सरत सरत बरीचशी शिरली. शिवाय रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीला बांधीव कट्टा आहे, तो कट्टा त्यांच्या रुलिंग करण्यानं तो कट्टा हादरला आहे आणि तडे गेलेत. शिवाय अगदी
कट्ट्याच्या वरल्या बाजूला साडपट्टी कट्ट्यावर साडपट्टी मारलेले आहे. त्यांना मी वारंवार वॉर्निंग दिली की तो कट्टा व्यवस्थित करून घ्या रस्त्याच्या. आणि ह्या विहिरीवर माझं जीवन आहे. जवळजवळ मला अंदाज आहे माझ्या आजा पंजापासून एकच विहीर आहे. माझी 4थी पिढी आहे. त्या विहिरीवर आमचं जीवन आहे. 25 एकर क्षेत्र आहे बिजरीक. एवढ्याच विहिरीला पाणी थोडंफार आहे आणि त्या पाण्याच्यावर माझं जीवन आहे. पण ह्या लोकांनी मी सांगून वास्तविकता इथं मला वाटतं भोसले म्हणून सेना अधिकारी आहे त्यांना मी वरचीवर वाट सांगतो आमच्या विहिरीपाशी काय करताय, विहिरीपाशी करताय. शिवाय रस्त्याचं येणारं जे पाणी आहे रस्त्यावरून वाहून ते नेमकं त्या कठाडावरून जात जात त्या कठाडा पडण्याची धोका आहे. विहीर जवळजवळ 50-60 फुटापर्यंत खोल आहे आणि ती पुन्हा लवकरात लवकर उपजार येण्याजोगा मी हे होणार नाही. विहीर बुडण्याची शक्यता आहे. माझं फार मोठं नुकसान होण्याचा संभव आहे. शिवाय नाला बिला नसल्यामुळं दोन्ही बाजूला नाला नाही त्यामुळं साडणं येणारं पाणी सगळं विहिरीत जातं. दोन्ही बाजूने उतार असल्यामुळं विहिरीच्या पश्चिम बाजूनं बी येणार पाणी विहिरी जवळच येते. पूर्व बाजूने येणार रस्त्याचं पाणी विहिरी जवळच आणि ती विहिरीचा जाऊन विहीर बुजण्याची शक्यता आहे. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.